जेव्हा सगळी लोक आपले फोटो सोशल मीडियावर टाकत असतात तेव्हा काही लोक शांत असतात. जेव्हा अख्खे जग व्हॅलिडेशन, लोकांकडून लाईक्स, कमेंट्स मिळवण्याच्या मागे असते तेव्हा ही लोक गायब असतात. ही भीती आहे का? नाही, ही कदाचित त्यांची सगळ्यात मोठी ताकद आहे जी कधी तुम्हाला कळलीच नाही. आज मी तुम्हाला सांगणार आहे, जी लोक सोशल मीडियावर आपले फोटो टाकत नाही ते नक्की काय विचार करत असतात. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्ही शेवटचा फोटो व्हॉट्सअप स्टेटसवर, इंस्टाग्रामवर कधी टाकला होता? आणि अगदी खरं सांगा, तो फोटो टाकल्यानंतर किती वेळा तो तपासून पाहिला होता? लाईक्स किती आले, कमेंट्स किती आले, कोणी पाहिला, कोणी इग्नोर केला? आता विचार करा, जो माणूस फोटोज टाकत नाही तो कमजोर आहे का त्याला असं काहीतरी माहिती आहे जे बाकीचे विसरले आहेत? ॲलन वॉट्स यांनी एक गोष्ट सांगितली होती, द मोर यू ट्राय टू प्रूव्ह यू एक्झिस्ट द लेस यू ऍक्च्युअली लिव्ह. म्हणजे जेवढे तुम्ही स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न कराल तेवढे आयुष्य तुम्ही कमी जगाल. ही गोष्ट त्यांनी सोशल मीडिया यायच्या आधी सांगितली होती, सेल्फीच्या आधी, फिल्टर्स यायच्या आधी सांगितली होती. पण आज ती गोष्ट एकदम खरी वाटते. आज प्रत्येक जण एक खेळ खेळतोय. ह्या खेळामध्ये तो स्वतःला विकायचा प्रयत्न करतोय. आपले आयुष्य, आपला आनंद, आपली ओळख विकायचा प्रयत्न करतोय. जी लोक या खेळात नाही त्यांनी काही हार मानली नाही, पण त्यांना कळून चुकलंय हा खेळ खोटा आहे. आज आपण समजून घेणार आहोत अशा लोकांची मानसिकता जी सोशल मीडियावर आपला फोटो टाकत नाही. कदाचित या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला स्वतःबद्दल अशा काही गोष्टी समजतील ज्याचा तुम्ही कधी विचारच केला नसेल. पहिली गोष्ट, जे लोक फोटो पोस्ट करत नाही त्यांना एक मोठे वास्तव समजलेले असते. ते वास्तव आहे, व्हेन यू परफॉर्म फॉर अन ऑडियन्स यू स्टॉप बीइंग युअरसेल्फ. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी परफॉर्म करता तेव्हा तुम्ही स्वतःमधला खरेपणा विसरून जाता. विचार करा, तुम्ही कुठेतरी फिरायला गेला आहात, सूर्य मावळतोय, वाऱ्यात मस्त गारवा आहे, मन शांत आहे आणि तेव्हा डोक्यात विचार येतो फोटो काढायला हवा, कॅप्शन काय दिले पाहिजे, आणि त्या क्षणी ती मनशांती निघून जाते. कारण आता तुम्ही तो क्षण जगत नाही, तुम्ही तो रेकॉर्ड करत आहात, डॉक्युमेंट करत आहात, सिद्ध करत आहात. आणि हे मानसशास्त्राचं सगळ्यात गडद वास्तव आहे. जेव्हा तुम्ही आपलं आयुष्य दाखवायला लागता तेव्हा तुम्ही आयुष्य जगणं बंद करता. ॲलन वॉट्स म्हणाले होते, आयुष्य हे काय रेकॉर्ड करण्यासाठी नसते, ते जगण्यासाठी असते. आणि जी लोक फोटो टाकत नाही ते आयुष्य जगत असतात. याचा अर्थ असा नाही तुम्ही अजिबातच फोटो पोस्ट करायचा नाही. जर तुम्ही खरंच आनंदी असाल, तुम्हाला लोकांना शेअर करण्यात मजा येत असेल तर अशा वेळी फोटो जरूर टाका. कारण तो आनंदी क्षण तुम्ही दुसऱ्यांबरोबर शेअर करत असता. पण प्रश्न हा आहे की तुम्ही पोस्ट नक्की कशासाठी करत असता? त्यातून तुम्हाला आनंद मिळणार आहे की तुम्हाला लोकांच्या लाईक्स, कमेंटची अपेक्षा आहे? शेअर केल्यामुळे तुम्हाला आनंद मिळतोय की लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात याबद्दल तुमच्या मनामध्ये आसक्ती आहे? हाच फरक आहे खरं आयुष्य जगणं आणि सतत स्वतःला सिद्ध करणं. दुसरी गोष्ट, जे लोक सोशल मीडियावर फोटो टाकत नाही त्यांच्याकडे एक वेगळीच फ्रीडम असते, एक असं स्वातंत्र्य जी बाकीची लोक गमावून बसली आहेत. हे स्वातंत्र्य म्हणजे लोक काय म्हणतील किंवा लोक काय विचार करतील या विचारापासून मुक्तता. विचार करा, तुमची प्रत्येक पोस्ट, प्रत्येक फोटो, प्रत्येक स्टोरी कोणाला तरी जज करायची संधी देते, कोणाबरोबर तरी तुलना करायची, कोणाला तरी कमेंट करायची संधी देते. आणि हळूहळू तुम्ही तेच बनत जाता जे तुम्हाला इतरांना दाखवायचे असते. तुम्ही स्वतःसाठी जगत नाही, तुम्ही त्यांच्यासाठी जगता जे सतत तुम्हाला सोशल मीडियावर बघत असतात. हीच आहे आजची डिजिटल गुलामगिरी, जी तुम्हाला दिसत नाही पण जाणवते प्रत्येक लाईक मध्ये, प्रत्येक कमेंट मध्ये, प्रत्येक व्ह्यू मध्ये. सोशल मीडियावर तुम्हाला तुमची इमेज जपावी लागते, तुमच्या वागण्यात एक सातत्य ठेवावे लागते आणि ह्यातच तुमचा खरेपणा हरून जातो. आता खरी गोष्ट, जे लोक फोटो पोस्ट करत नाही त्यांना हे कळलेलं असतं, आय डोंट नीड टू बी सीन टू एक्झिस्ट. माझं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी मला दिसणं गरजेचं नाही. हे खूप मोठं वास्तव आहे. कारण आजच्या पिढीला वाटतं जर तुम्ही ऑनलाईन नाही तर तुमचे अस्तित्वच नाही, जर तुमचा फोटो नाही तर तुमचे अस्तित्वच नाही, जर लोकांना तुम्ही माहित नाही तर तुम्हाला काहीच किंमत नाही. पण सत्य हे आहे, झाडं फोटोशिवाय सुद्धा वाढतात, नद्या सेल्फी शिवाय सुद्धा वाहतात, सूर्य
लाईक शिवाय उगवतो आणि तुम्ही सुद्धा कोणाला न सांगता, कोणाला न दाखवता आनंदी आयुष्य जगू शकता. कारण जेव्हा कोणी बघत नसतं तेव्हा तुम्ही सगळ्यात जास्त खरे असता, सगळ्यात जास्त मोकळे असता, सगळ्यात जास्त जिवंत असता. आता मला माहिती आहे तुम्ही काय विचार करत असाल, म्हणजे मी आता कधी फोटो टाकायचाच नाही का? सोशल मीडिया वापरणं चुकीचं आहे का? नाही, अजिबात नाही. सोशल मीडिया एक साधन आहे आणि कोणतंही साधन चांगलं किंवा वाईट नसतं. त्याचा वापर चांगला किंवा वाईट असतो. खरा प्रश्न हा आहे, तुम्ही सोशल मीडिया वापरत आहात की तो तुम्हाला वापरत आहे? तुम्ही पोस्ट करत आहात की तुम्हाला पोस्ट करावी लागते? तुम्ही शेअर करत आहात की लोकांकडून तुमची अपेक्षा आहे त्यांनी लाईक कमेंट करावी? हे प्रश्न स्वतःला प्रामाणिकपणे विचारा आणि जेव्हा या प्रश्नांचे प्रामाणिकपणे उत्तर द्याल तेव्हा तुम्हाला समजेल तुम्ही कुठे उभे आहात. तुम्ही जागृत आहात की सोशल मीडियाच्या आहारी गेला आहात? तुम्ही स्वतंत्र आहात की या भयानक सापळ्यात अडकला आहात? आज जगात सगळ्यात दुर्मिळ गोष्ट कोणती आहे माहितीये? पैसा नाही, प्रसिद्धी नाही, तर मनाची शांती. आणि ती शांती तेव्हाच येते जेव्हा तुम्हाला कोणाला इम्प्रेस करायची गरज लागत नाही, कोणाला काही सिद्ध करायची गरज नसते. काही लोकांना असे वाटते आपले महत्व तेव्हाच वाढेल जेव्हा लोक आपल्याला बघतील. आपल्या यशाला तेव्हाच किंमत असेल जेव्हा मी त्याचा फोटो इंस्टाग्रामवर टाकेल. मी आनंदी तेव्हाच होईल जेव्हा माझ्या सेल्फीला लोक लाईक करतील. पण हा तुमचा भ्रम आहे, एक सुंदर खोटं जे आपल्याला विकलं गेलं आहे. आणि जी लोक या भ्रमातून बाहेर पडली आहेत ते एक वेगळाच फ्रीडम अनुभवत असतात. म्हणूनच ते जास्त शांत असतात, जास्त स्थिर असतात, जास्त खरे असतात. पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला कोणी असं दिसेल जो सोशल मीडियावर नाही किंवा जो फोटो टाकत नाही, तर असा विचार करू नका की तो जुन्या विचारांचा आहे, बोरिंग आहे किंवा माणूस घाणे आहे. उलट विचार करा, कदाचित त्याला असं काहीतरी माहिती आहे, काहीतरी असं जे बाकी सगळे विसरले आहेत, की आयुष्य लाईक्सवर मोजता येत नाही, आपले चरित्र फोटोंवर ठरत नाही. आनंदी राहण्यासाठी दुसऱ्यांच्या लाईक्स कमेंटची गरज नाही. कदाचित तो तुमच्यापेक्षा जास्त मोकळा असेल, जास्त शांत असेल, जास्त खरा असेल, कारण त्याने दुसऱ्यांना सिद्ध करण्यापेक्षा स्वतःचे आयुष्य जगण्यावर जास्त भर दिला आहे. परत मी एकदा सांगतो, सोशल मीडियावर फोटो टाकणे वाईट नाही, पण त्याच्या मागे तुमचा हेतू काय आहे हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. सोशल मीडिया एक साधन आहे, त्याचा छान वापर करा, एन्जॉय करा, पण त्याचे गुलाम होऊ नका. त्याच्यावरून स्वतःची किंमत ठरवू नका. मी आशा करतो मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत जे पोहोचवायचे आहे ते पोहोचले असेल. माझे विचार तुम्हाला पटले असतील तर व्हिडिओ अशा लोकांबरोबर शेअर करा ज्यांना ह्याची गरज आहे. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.